सबंध महाराष्ट्राचे राजकारण एका बाजूला आणि बीड जिल्ह्याचं राजकारण एका बाजूला असं चित्र गेल्या वर्षभरापासून दिसून येतं। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी बीडची दहशत आणि स्थानिक राजकारण बदलायचं नाव घेत नाही। जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने 2 तारखेला मतदान झालं। या मतांची 3 तारखेला मतमोजणी होणार आहे। मात्र ऐन वेळेवर निवडणूक आयोगाने ट्विस्ट टाकत 21 तारखेला मतमोजणी जाहीर केली आणि ईव्हीएम मशीन सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला। आयोगाकडून डबल लॉक असलेल्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये या पेट्या सुद्धा ठेवल्या गेल्या, तरी सुद्धा राज्यातील विरोधी बाकांवरील नेत्यांना त्यावर विश्वास नव्हता। त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली। बीडमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करण्याची मागणी केली आणि त्यावरून पेटलेला राडा, धमक्यांचे सत्र, वाल्मिकांना बाहेर येत असल्याचे सुतोवाच, कार्यकर्त्यांची फोडाफोडी, यामुळे मुंडे यांची हुकुमशाही पुन्हा एकदा सिद्ध करताना दीपक देशमुख दिसतायत। हा आहे हाय व्होल्टेज ड्रामा। नेमका कसा झाला, यातून निष्पन्न काय होतंय हे जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी विजया बाबा। बीडच्या परळीमध्ये मंगळवारी मतदान होताना बाहेरून मतदार आणून मतदान केलं गेलं असा आरोप सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख यांनी केला, पण याची पुष्टी झाली नाही। त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नगर परिषद इमारतीत असलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये ठेवण्यात आल्या। त्याच रात्री स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी ते गेलेले असताना तिथे उपस्थित कर्मचारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। याचं कारण होतं की आम्हाला इथे थांबण्याची परवानगी देण्यात यावी। आपण पण कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला। त्यामुळे समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या तणावामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला। तणाव वाढल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांत करत स्ट्रॉंग रूम बाहेर पक्ष प्रतिनिधींना थांबण्यासाठी परवानगी दिली आणि उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पार्किंगमध्ये स्क्रीनची व्यवस्था केली। परंतु स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ घातल्याच्या प्रकरणात दीपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये समोर माहिती जी आली त्यामध्ये मी पार्किंगमध्ये सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी जात असताना माझा तिथे घातपात केला जाणार आहे तशी तयारीही झाली होती याची माहिती मला मिळाली असा गौप्यस्फोट त्यांनी केला। त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर रूप मिळाले। परळीतील प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतंय असा आरोप करताना पुन्हा 2 नावे समोर आली। पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरं नाव म्हणजे वाल्मिक कराड। धनंजय मुंडे माझा आणि माझ्या पक्षातील इतरही नेत्यांचा घातपात करतील याची माहिती आम्ही यापूर्वी पोलिसांना दिली होती। मात्र दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। याचे पुरावा देताना बाळासाहेब आजबे, खासदार बजरंग सोनवणे या दोघांचेही पोलिसांना संरक्षणाची मागणी करणारे पत्र दाखवले। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनील म्हस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप ऐकवत निवडणूक संपली तरी माझ्या जीवाचा धोका टळला नसल्याचा दावा केला। ऑडिओ क्लिपमध्ये धर्माधिकारी यांनी शरद पवार गटातून निवडणुकीचे काम केलेल्या म्हस्के यांना सांगितलं की तुम्ही दीपक देशमुख यांच्यासोबत राहू नका। अण्णा लवकरच बाहेर येत असून ते साहेबांच्या रडारवर आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा, असं पुढचं सगळं बघूयात, असं ती ऑडिओ क्लिप होती। सध्या सोशल मीडियावरती जोर धरते। पत्रकारांनी धर्माधिकारी यांना याबाबत विचारणा केली तेव्हा पराभव समोर दिसताच अशा खासगी ऑडिओ क्लिप व्हायरल करून कार्यकर्त्यांवरती देशमुख दबाव टाकतायत। निवडणूक संपली की यांचे नेहमीचे माकडचाळे सुरू झाले आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने वेड्यांच्या दवाखान्यात देशमुख यांना दाखल करायचं अशी उलट प्रतिक्रिया जी आहे ती दिली गेली आहे। संतोष देशमुख हत्येनंतरच वाल्मिक कराड यांच्या दहशतीचे एक वेगळं रूप महाराष्ट्राला दिसलं होतं। त्याच्या रडारवरती येणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं हा अलिखित नियम बीडमध्ये बोलला जातो। धर्माधिकारी यांनी फोनवर बोलताना वाल्मिक कराडचा उल्लेख करत लवकरच बेलवरती अण्णा बाहेर येतील आणि देशमुख सध्या त्यांच्या रडारवर आहे, त्यामुळे तू अजित पवार गटात वापस ये, तिकडे राहू नको असा उल्लेख केला। हाच धागा पकडत देशमुख यांनी आरोपांची मालिका सुरू केली आहे। नगर परिषद निवडणुका सुसंस्कृत महाराष्ट्रात यावेळी वेगळंच वळण घेताना दिसून येत आहे। अशा प्रकार जो आहे तो उघड्या डोळ्यांनी दिसतोय। निवडणूक आयोग मात्र कुठलीच दखल घेताना दिसत नाहीये। त्यामुळे या निवडणुकीनंतर तरी सर्वसामान्य माणसाच्या लोकशाहीचा निवडणूक प्रणालीवरनं विश्वास उठेल का टिकेल हे मात्र सांगणं आजच्या डेटला कठीण आहे। तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मराठी मंडळी।